असं नाही वाटत आहे मंडळी की शक्तिमानला स्वतःच शक्तीची सध्या गरज आहे? नाही, हे सगळं मी का म्हणते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पटापट जाणून घेणार आहोत. त्याचं काय झालं मंडळी की 8 ते 10 दिवस साधारण मी जरा सुट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अडकले आणि त्याच्यामुळे इंटरनेटवरनं जरा माझा ॲब्सेन्स मला जाणवला. पण तेवढ्यात मी पाहते काय, इतक्या सगळ्या लोकांनी इतकं सगळं हगून ठेवलं इंटरनेटवरती. म्हटलं चला त्या सुलभ शौचालयाच्या गल्लीमध्ये आता जायची वेळ झालेली आणि म्हणूनच मुकेश खन्ना, होय, आपल्या सगळ्या 90च्या दशकातल्या मुलांचे एक आयकॉन, म्हणजे ज्यांनी आपल्याला शक्तिमान सारखी टीव्ही सिरियल गिफ्ट केली, ज्यांच्यामुळे आपलं बालपण खूप सुंदर गेलं. तर होय, आता तेच मुकेश खन्ना का इंटरनेटवरती येऊन हकतायत त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. दूरदर्शन पर इस कोरोना के चलते आप लोगों को, सब लोगों ने आपको फिर से डिटेल में देखा और कहीं ने कहा सर इस बार तो हमने बहुत बहुत अच्छी तरह से देखा. खरं तर मंडळी 90च्या दशकातली मुलं म्हणजेच 1988 सालपासून तर 1995 सालपर्यंत जन्मलेली जी मुलं आहेत, या सगळ्यांकरता अलिफ लैला, शक्तिमान, शकला का बुम बुम, शरारत, त्याच्यानंतर सोनपरी, ह्या सगळ्या ज्या मालिका होत्या या खूप जिव्हाळ्याच्या होत्या, खूप जवळच्या होत्या आणि आपण सगळेजण आपला होमवर्क पटापटा संपवायचो आणि या सगळ्या मालिकांची वाट बघत बसायचो. त्याच्यामुळे आपलं सगळ्यांचं बालपण हे सगळं इतकं सुंदरपणे गेलेलं आहे. स्पेशली जर का शक्तिमानबद्दल बोलायचं झालं तर गंगाधर, त्याच्यानंतर किल्विश, डॉक्टर जेकॉल, हे सगळे जे कॅरेक्टर आज सुद्धा तितकेच शाबूत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तितकेच जिवंत आहेत असं मला वाटतं. सो या सगळ्याला कारणच होतं की शक्तिमान सिरियल ही खूप खूप स्पेशल होती आपल्या सगळ्यांसाठी त्या काळामध्ये. कारण का त्या काळामध्ये त्या पद्धतीचा स्क्रीन प्ले लिहिणं किंवा त्या पद्धतीच्या स्टोरीज आणणं किंवा त्या पद्धतीचे कॅरेक्टर्स, त्यांचे कॉस्ट्युम्स आणि ती हलकी-फुलकी कॉमेडी आणि प्लॉट्समध्ये ट्विस्ट अँड टर्न्स असायचे. त्या काळामध्ये हे स्पेशल इफेक्ट्स ते आता खूप टट्टी जरी वाटत असतील आपल्या सगळ्यांना, पण त्यावेळेला ते खूप स्पेशल आणि खूप ह्यूज असं खूप भारी वाटायचं. म्हणजे यार कसलं कमालीची मालिका असं आपल्या सगळ्यांना फील व्हायचं. आणि म्हणूनच मी जसं म्हटलं की शक्तिमान आपल्या सगळ्यांसाठी एक इमोशन आहे. एक असं इमोशन आहे की ज्याच्यासोबत आता ना छेडछाड केली जाते, ज्याला स्वतः मुकेश खन्नाच खराब करू पाहतायत की काय. तर ऑफकोर्स आपल्यापेक्षा वयाने ते खूप मोठे आहेत, त्याच्यामुळे यार आप लोग कितने भी सीनियर हो, जस्ट कीप क्वाइट. थोडीशी रिस्पेक्टफुल मला राहावंच लागणार आहे त्यांच्याप्रती. पण तरी सुद्धा अरे एक सेकंड रुक जाओ, क्यों बोलते हैं आप लोग? कधी-कधी वयाने मोठी असणारी माणसं सुद्धा चुकतात आणि त्याचंच हे ज्वलंत उदाहरण आहे. आपने मुझे बुलाया बोलने के लिए ना, सुनते क्यों नहीं आप लोग? फिर थोड़ी सी शिष्टता रखो आप लोग. सो त्याचं झालं काय मंडळी की शक्तिमान ऑल ऑफ अ सडन चर्चेत नाही आलं. साधारण 2 ते 3 वर्षांपूर्वी 2022 साली शक्तिमानची चर्चा सुरू झाली की शक्तिमानवरती एक सिनेमा बनतोय आणि बिग बजेट सिनेमा बनतोय. त्याच्यामध्ये आत्ताच्या ॲडव्हान्स लेवलचे VFX आणि या सगळ्या गोष्टी असणार आहेत. आणि तेव्हापासूनच लोकांमध्ये क्रेज वाढला. स्पेशली आपण जे मिलेनियल्स आहोत, तर आपल्या सगळ्यांना चेव आला आणि आपण सगळ्याजणांनी सोशल मीडियावरती असं टाकलं की यार हा ॲक्टर असायला पाहिजे. आणि मग क्विज सगळे सुरू झाले की कोणी शक्तिमानची भूमिका प्ले करायला पाहिजे वगैरे वगैरे. सो मोस्ट ऑफ द टाइम सगळ्या लोकांचं म्हणणं, बरेचदा म्हणजे मेजॉरिटी वाईज लोकांचं असं म्हणणं होतं की आत्ताचा जर का कुठला कलाकार शक्तिमानची भूमिका प्ले करू शकतो तर तो रणवीर सिंग आहे. हे सगळं होत असताना मुकेश खन्नाला जाग आली आणि मग मुकेश खन्नामधला अहंकार, इगो आणि स्वतःवरचं प्रेम जे असतं ते ज्यावेळेला अतिप्रमाणात उतू जातं त्यावेळेला नक्की काय होतं, तर ते मुकेश खन्नाच्या इंटरव्ह्यूज मधनं आपण जाणून घेऊ शकतो. पद्मश्री आप ले लीजिए मेरे बिहाफ से, मुझे कोई शौक नहीं है पद्मश्री लेने का. मेरा नाम शक्तिमान पद्मश्री के भी बहुत ऊपर है. बॅक टू बॅक इंटरव्ह्यूज द्यायला लागले मुकेश खन्ना आणि मग YouTubeवरती येऊन किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवरती जाऊन PR ला स्वतःच बोलवून मग इंटरव्ह्यूज द्यायला लागले. आणि तिथे त्यांनी असं सांगितलं की और मैंने ओपनली कहा था कि ना शाहरुख, ना अजय देवगन, ना अक्षय, ना टाइगर श्रॉफ कैन बिकम शक्तिमान, बिकॉज जो फेस चाहिए शक्तिमान का, एक दो यूं करो, एक दो यूं करो, बहुत इंपॉर्टेंट होती है. अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया. आणि मग तिथून त्यांच्या सगळ्या इंटरव्ह्यूज मधनं जुन्या कलाकारांना नावं ठेवणं किंवा त्यांच्या नावानं खडे फोडणं किंवा सगळ्यात महत्त्वाचं तर त्यांना कॅरेक्टरलेस म्हणणं, वल्गर म्हणणं किंवा ज्या विमेन आहेत, कोई भी लड़की अगर किसी लड़के को कहे कि आई वांट टू हैव सेक्स विद यू, वो लड़की लड़की नहीं है, वो धंधा कर रही है. हे सगळं सुरू झालं. आणि मग सोशल मीडियावरती आतापर्यंत मुकेश खन्ना यांच्याबद्दल जे आपण शक्तिमानमुळे जो तो एक सॉफ्ट कॉर्नर होता आपल्या सगळ्या मिलेनियल्सच्या मनामध्ये, तो हळूहळू दूर होऊन एक कुठे ना कुठेतरी हेट यायला लागलं. आणि ते हेट आता इतक्या प्रमाणात आलेलं आहे की त्यांनी शक्तिमान ज्यावेळेला त्यांनी अनाउन्समेंट केली की येस मी फायनली घेऊन येतोय शक्तिमान तुम्हा सगळ्यांसाठी, तर त्यावेळेला लोकांनी विचारलं की कोण शक्तिमान प्ले करणार आहे, तर त्यांचं हे उत्तर होतं. आप कास्टिंग की बात कर रहे हैं या बनाने की बात कर रहे हैं? आप कहते हैं कि आप तो आप बोलिए कि शक्तिमान आप क्यों नहीं बन जाते, ये आप बोलना चाहते हो? करेक्ट. देखिए
मुकेश खन्नाच्या इंटरव्ह्यू मधल्या बऱ्याच अशा गोष्टी ज्या खूप तुम्हाला ट्रिगर करून जातात आणि तुम्हाला तिथे कुठे ना कुठेतरी असं वाटतं की नाही, म्हणजे दुसऱ्या सांगे तत्वज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण ही जी म्हण आहे ही योग्यरित्या मुकेश खन्ना यांना लागू होते. ती का? त्याचं हे उदाहरण. शक्तिमान का सुपर टीचर लेकर आया हूँ जो बच्चों को सिखाएगा। हाँ, एक सेकंड का पॉज। अरे साहब, या तो मैं बोलूं या आप बोलेंगे? ओ साहब। सो हे सगळं होत असताना त्यांचा ॲरोगन्स जो आहे किंवा त्यांचा जो इगो आहे, एक मॅनली इगो आणि एक स्वतःचं सेल्फ ऑब्सेशन अत्यंत पीक लेव्हलला गेलेलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं की त्यांचा अहंकार जो आहे त्या अहंकाराने त्यांना आता गिळलंय असं एक एकंदरीतच आपल्याला चित्र दिसतंय. आणि तेच होतं, कुठलाही माणूस खूप पीकवरती ज्यावेळेला जातो त्याला खूप यश मिळतं, पण तिथे सुद्धा त्यांनी ग्राउंडेड राहणं फार गरजेचं आहे आणि दुसऱ्या कलाकारांना संधी देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण अजून सुद्धा मलाच हिरो बनायचंय आणि हे जे ऑब्सेशन आहे किंवा ही जी जिद्द आहे किंवा हा जो हट्ट आहे, तो हट्ट गोविंदाचं करिअर गोविंदाच्या कशा पद्धतीने संपलं हे आपण आपण सगळेजण जाणतो किंवा हाच हट्ट बऱ्याच कलाकारांचं करिअर बुडवून गेलाय. तर हे मुकेश खन्ना यांना समजत नाहीये सध्या असं मला वाटतं आणि पास्टमध्ये अडकून राहणं आणि मूव्ह ऑन न करणं हे हे सगळं जे एक लक्षण आहे, तर हे कुठे ना कुठे जाऊन शक्तिमानच्या ज्या आपल्या भावना आहेत त्या आपल्या नक्कीच दुखावल्या जाणार आहेत आणि हे सगळं रुईन होणार आहे. हे सगळं खूप बिघडवून जाणार आहे असं मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी. सो आतापर्यंत मुकेश खन्ना यांना बऱ्याच जणांनी अप्रोच केलं होतं, कारण का आपण ज्यावेळेला फॉरेन कंट्रीजच्या हॉलिवूडच्या फिल्म्सबद्दल बोलतो तिकडे अव्हेंजर्स आहेत, तर आपल्या स्वतःचा देसी हिरो जर का होणार होता किंवा जो असू शकला असता तर तो शक्तिमानच होता. आणि ऑनेस्टली स्पीकिंग त्याला जर का एक योग्य डिरेक्टर, योग्य प्रोड्युसर आणि योग्य ॲक्टरच्या हाती जर का दिलं आणि ऑफकोर्स द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर योग्य रायटरकडे जर का शक्तिमान याचे जर राईट्स आपण सोपवले तर मला असं वाटतं की खूप बाप सिनेमा बनवू शकतो या तारखेला सुद्धा. कारण आता जग खूप बदललंय. ॲडव्हान्स व्हीएफएक्स आलेले आहेत, ॲडव्हान्स आणि स्पेशल इफेक्ट्स असतील, सीजीआयचं काम असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं तर स्क्रीन प्ले ज्या पद्धतीने आपण आता बांधू शकतो, म्हणजे या सगळ्या गोष्टी आत्ता खूप ॲडव्हान्स लेव्हलला आपण लिटरली बनवू शकतो आणि एक वेगळा इतिहास घडवू शकतो. पण ते फक्त अडलंय मुकेश खन्ना यांच्या हट्टामुळे. ओए, कौन बोल रहे हैं वहां पर? त्यांना फक्त त्यांचंच घोडं पुढे दामटवायचे आणि इतर कोणाचे घोडे त्यांना अगदी रेसमध्ये मैदानात उतरवायचे सुद्धा नाहीयेत. तर हा हट्ट आपल्या सगळ्यांचं शक्तिमान प्रति असणारं प्रेम हे हेटमध्ये बदलवणारं ठरणार आहे. का मी असं बोलते? कारण आता जर त्यांनी YouTubeवरती जे त्यांचं एक छोटंसं टीझर सगळ्यात आधी अपलोड केलं होतं. आजादी के दीवानों ने, आणि त्या टीझर नंतर एक त्यांनी गाणं सुद्धा अपलोड केलं. आजादी के दीवानों ने जंग लड़ी फिर जाने दी. आता हे गाणं देशभर भक्ती गाणं आहे ऑफकोर्स, त्याच्यामुळे आपण या गाण्याला हेट नाही करू शकत. पण ह्या गाण्याला सुद्धा तुम्ही अगेन स्वतःच असं म्हणताय की मी इतर बॉलिवूडच्या सिंगरकडनं ते गाऊन घेतलं असतं, कारण माझे खूप सगळे सिंगर्स फ्रेंड्स आहेत. पण फिर मैंने कहा चलो एक काम करते हैं, मैं ही गाता हूँ इसको। कारण वाहवाई जर व्हायला पाहिजे तर ती स्वतःचीच व्हायला पाहिजे. हिरोचा रोल कोणी प्ले करायला पाहिजे तर तो आज सुद्धा मीच करायला पाहिजे. मग भलेही आपल्याला चालायला सुद्धा सध्या काठीची गरज का पडेना. आपको पता है मेरी उम्र कितनी है? मेरी उम्र 160 साल है साहब। उम्र कुछ नहीं होती, उम्र वो होती है जो दिखती है। सो मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी जाऊन तुम्ही स्वतःच्या वयाला ॲक्सेप्ट करायला पाहिजे की ओके, आता माझं वय झालंय, आता मला पुढच्या पिढीकडे हा वारसा सोपवायचा आहे. हे जे मूव्ह ऑन करणं असतं ना, हे योग्य वेळी जमायला पाहिजे. नाहीतर मग डोक्यामध्ये कीड लागते आणि माळ्यावर जे आपण सामान ठेवलेलं असतं एका ठराविक काळानंतर अगदी निरुपयोगी होतं. अगदी तसंच तुमची बुद्धी सुद्धा निरुपयोगी होते. त्याच्यामुळे त्याला वेळच्या वेळेला थोडंसं ब्रशिंग, थोडीशी साफसफाई आणि मूव्ह ऑन करणं तितकंच महत्वाचं असतं, जे मुकेश खन्ना यांच्या बाबतीत अजिबातच दिसत नाहीये. आता मंडळी, मुकेश खन्ना यांना मला असं सांगावंसं वाटतंय की 90च्या दशकातली आम्ही जी मुलं होतो, साधारण आता आम्ही 30 ते 35 या वयोगटामध्ये आहोत आणि आता बऱ्यापैकी त्यावेळेसची जी मुलं होती त्यांची पण आता मुलं झालेली आहेत. त्याच्यामुळे आता तुमचं शक्तिमान तुम्ही अगेन त्याच टेस्टमधला बनवणार आहात. अगेन तुमचा जो एक ओव्हरऑल सरड्याची धाव कुठपर्यंत तर कुंपणापर्यंतच असणार आहे, कारण तुम्ही या गाण्यातनं ती आम्हाला दाखवून दिली. इथे तुम्ही एक चांगला गाण्याचे लिरिक्स जर तुम्ही पाहिले तर म्हणजे तुम्हाला हसू येईल लिटरली. आन की खातिर घास की रोटी खाते राणा सुने गए. जस्ट बिकॉज ते देशभक्तांवरती ते गाणं बनवलेलं आहे, त्याच्यामुळे हम सब लोग चुप है भाई साहब. बट ट्रस्ट मी, काय लिरिक्स आहेत ते म्हणजे, आणि काय सूर येतो म्हणजे. अगेन तुम्ही हे गाणं वाजवाल का? किंवा आय एम जस्ट आस्किंग यू, लाईक तुम्ही हे गाणं वारंवार ऐकाल का? तुम्ही हे गाणं वाजवणार का? तितकंसं सुमधुर असं बनलंय का? अजिबात नाही. ते बघवलं सुद्धा गेलं नाही. तर लिटरली टॉर्चर होता. आणि
हे टॉर्चर जे मला जाणवलंय, मी आत्ता परवा ते गाणं पाहिले, त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवते. पण गेल्या 8 दिवसात 7-8 दिवसात जी काही चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे, त्याच्यानंतर तो हेट त्यांना झेपला नाही आणि त्यांनी त्यांच्या चॅनलवरच्या सगळ्या कमेंट्स बंद केल्या. मग ज्यावेळेला आपल्याला कमेंट्स ऑफ करायची वेळ येते, तेव्हा कुठे ना कुठेतरी जाऊन आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे आणि हा जो मीपणा आहे ना, तो सोडणं गरजेचं आहे. मैं उन सभी लड़कियों को कहना चाहता हूं जो इस तरह के मुझे मैसेजेस भेजते हैं, अगर मैंने आपको जवाब नहीं दिया तो मैसेज क्लियर है कि डू नॉट. कारण इतका मोठा रावण होता तरी सुद्धा त्याचा अहंकाराने त्याला गिळलंच आणि शेवटी त्याचा सुद्धा पराभव झाला. तर मला असं वाटतं की माणसाने आपल्या अहंकाराला वेळीच ठेचून मारलं पाहिजे आणि ग्राउंडेड राहायला पाहिजे. आता तुम्ही मला जर का म्हणाल ना, तर 20 वर्षांमध्ये काळ बराच बदललाय. गेल्या 20 वर्षांमध्ये काळ खूप जास्त बदललाय आणि हेच मुकेश खन्ना यांना सांगणं फार गरजेचं आहे. 20 वर्षांमध्ये आपण सगळेजण कीपॅडच्या मोबाईल फोनवरनं स्मार्टफोनवरती आलेलो आहोत. 20 वर्षांमध्ये आपण सगळेजण दूरदर्शनवरनं OTT आणि स्मार्ट टीव्हीवरती आलेलो आहोत. 20 वर्षांमध्ये आपण सगळेजण 100 अक्षरांचा लिमिटेड पॅक असणाऱ्या मेसेज पॅकवरनं आपण सगळेजण अनलिमिटेड कॉल्सवरती आलेलो आहोत. जग बदललंय, पण मुकेश खन्ना मात्र अजूनही तिथेच अडकलेले आहेत. अजूनही त्याच कॉस्ट्यूममध्ये अडकलेत. आता तो कॉस्ट्यूम सुद्धा नाही नाही म्हणतोय आणि मला खरंच असं वाटतं की कुणीतरी एखाद्या समंजस व्यक्तीने त्यांच्या आजूबाजू जर का ते असतील पहिल्या वर्तुळात त्यांच्या आयुष्यातलं, तर त्यांनी जाऊन त्यांना हे सांगावं की बाबा रे आता बास करा. आणि जर तुम्हाला खरंच असं हवंय की शक्तिमान हा बिग बजेटवरती एक सुपर हिरो ज्याला आपण एक पोर्ट्रे करायला हवं, तशा पद्धतीने पोर्ट्रे व्हायला हवं, तर तुम्हाला आता बॅक सीटला येणं गरजेचं आहे. आणि मला जर पर्सनली तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं की आयुष्यातनं काही मेमरीज ह्या मिटलेल्याच बऱ्या असतात किंवा काही मेमरीजमधनं योग्य वेळेला बाहेर आलेलंच बरं असतं. आणि आता जर शक्तिमान यायला हवं, तर तो आता एक ॲज अ मूव्ही क्रिटिकच्या पर्स्पेक्टिव्हने जर मला कोणी विचारलं, तर मी असं सांगेन की आता एक अशी स्टोरी लाईन साधारण असायला पाहिजे की आता शक्तिमान म्हातारा झालाय आणि आता त्याला त्याच्या पॉवर्स या पुढच्या पिढीला सोपवायच्या आहेत. त्यावेळेस जो डॉक्टर जेकाल होता किंवा जो शाकाल होता, अंधेरा कायम रहे वगैरे, तर ते सगळं आता खूप ॲडव्हान्स लेव्हलला झालेलं असेल. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी थोड्याशा ॲडव्हान्स VFX टेक्नॉलॉजी, CGI आणि स्पेशल इफेक्ट्स या सगळ्यांना डिझाइन करून त्या आत्ता बनवायला पाहिजे, तर त्या सिनेमाला सगळ्यांचा प्रतिसाद मिळेल. जस्ट बिकॉज नॉस्टॅल्जिया आहे म्हणून तुम्ही आम्हा सगळ्यांना एका गिल्ट ट्रिपवरती नाही पाठवू शकत किंवा जस्ट बिकॉज तो एक नॉस्टॅल्जिया आहे म्हणून तुम्ही इमोशनल ब्लॅकमेल आम्हाला नाही करू शकत की या सिनेमाला तुम्ही हिटच करा वगैरे. सो आजच्या काळातल्या पिढीसाठी, कारण आत्ता जी मुलं शक्तिमान बघणार आहेत, जर आपण टीनेजर पर्यंतचा विचार केला तर ते ऑलरेडी ते खूप मोठ्या कॉन्टेंटला एक्सपोजर त्यांना मिळालेलं आहे. खूप ॲडव्हान्स लेव्हलचे कार्टून्स, ॲनिमेशन्स ते सध्या टेलिव्हिजनवरती पाहतायत. तर आत्ता आपण सगळ्यांनी OTT, म्हणजे बॉलिवूडबद्दल बोलायचं झालं तर वर्षभरात साधारण 300 ते 400 सिनेमे त्यांच्याकडनं रिलीज होतात. त्याच्यानंतर जर का मराठी सिनेमासृष्टीबद्दल बोलायचं झालं तर 150 ते 200 सिनेमे रिलीज होतात. साऊथ फिल्म इंडस्ट्री तर वेगळीच आहे किंवा हॉलिवूडची फिल्म इंडस्ट्री वेगळी आहे, कोरियन फिल्म इंडस्ट्री वेगळी आहे. तो या सगळ्यांकडनं इतका सगळा कॉन्टेंट ऑलरेडी आहे आणि हा सगळा कॉन्टेंट आपण सगळ्यांनी एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आपण सध्या करतो आहोत. तर ज्यावेळेला आपली टेस्ट इतकी अपग्रेड झालेली आहे प्रेक्षकांची, ज्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या डिमांड्स स्पेशल इफेक्ट्स, VFX या सगळ्यांमध्ये इतक्या वाढलेल्या आहेत, तर मला असं वाटतं कुठे ना कुठे जर शक्तिमान हा चांगला आपटणार आहे, जर तो योग्य माणसांच्या, योग्य टीमच्या हाती नाही गेला तर. आणि आत्ताच्या काळात जर तुम्हाला प्रेक्षक हवे असतील तर ते मिलेनियल्सच येणार, कारण ते आमचीच पिढी शक्तिमान सोबत रिलेट करू शकणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या लेव्हलच्या सगळ्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं जर स्वतःचं सेल्फ ऑब्सेशन सोडलं आणि गर्व, अहंकार सोडला, तर एक योग्य टीमकडे जर का तुम्ही याचे राईट्स सुपूर्त केले शक्तिमानचे, तर आम्हा सगळ्या 90च्या दशकातल्या मुलांसाठी हे खूप मोठं, मला असं वाटतं, पर्वणी ठरेल. बाकी मुकेश खन्ना यांना इतकंच म्हणेन की नवीन ॲक्टर्सला संधी द्या. इंटरव्ह्यूजमध्ये दुसऱ्या लोकांना नावं ठेवण्यापेक्षा स्वतःला अपग्रेड करा, स्वतःचे विचार अपग्रेड करा. ते फार गरजेचं आहे. माझं वय फार कमी आहे, जे मी तुम्हाला सांगते, पण आपल्याला दत्त महाराज असं सांगतात की अगदी याच जगातल्या कुठल्याही व्यक्तीकडनं तुम्ही कुठलंही ज्ञान प्राप्त करू शकता. त्यासाठी वय, जागा, हे या सगळ्या गोष्टींची काही एक बंधन नसतं. सो डेफिनेटली चांगलं BGM, चांगलं म्युझिक, चांगला स्क्रीन प्ले, चांगले ॲक्टर्स, चांगलं बजेट, या सगळ्यांच्या जर का गोष्टी जुळवून आणल्या तर हे समीकरण लय बाप ठरेल. हे होतं माझं मत एकंदरीतच शक्तिमानच्या या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीला घेऊन आणि का सगळेजण हेट करताय मुकेश खन्ना यांना घेऊन. बाकी तुमचं काय मत आहे आणि शक्तिमानला घेऊन जे मी माझं मत मांडलंय त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? तुमचं वेगळं मत काय? आणि तुमच्या हिशोबाने मला एक सांगा, आजच्या काळात जर का शक्तिमानला कुठल्या बॉलिवूड ॲक्टर किंवा कुठल्याही ॲक्टरला जर का आपल्याला ऑफर करायचं असेल, तर कुठला ॲक्टर आहे जो योग्यरित्या शक्तिमानला पुल आउट करू शकतो, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. लाइसेंस निकालो, लाइसेंस। लाइसेंस? हाँ लाइसेंस। अरे जब तक हवा में इधर उधर उड़ते रहते हो, उड़ने का लाइसेंस है तुम्हारे पास?